कॉस्मॉस बँकेला मार्च 2024 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात रुपये 384 कोटीचा विक्रमी नफा झाला असून बँकेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वोच्च निव्वळ नफा असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष CA मिलिंद कांबळे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांना माहिती दिली। कॉस्मॉस सहकारी बँक ही सहकार क्षेत्रातली सर्वात मोठी 2 नंबरची बँक म्हणून यावेळेला 35,400 कोटीच्या सेटअपनी एकदा परत निश्चित झालेला आहे। त्याचबरोबर बँकेच्या 118 वर्षाच्या इतिहासामध्ये सर्वोच्च नफा 384 कोटी रुपये निव्वळ नफा कमवलेला आहे। त्याचबरोबर नेट NPA पर्सेंटेज 1.54 इतकं कमी आपण केलेलं आहे। आणि ह्या सगळ्याच्या विशेष कामगिरीमध्ये ज्या सेवकांचा सगळ्यात मोठा सहभाग होता, कारण बोर्डाची जरी ध्येय धोरण असेल तरी प्रत्यक्ष काम करणं हे जे आहे हे आपले सेवक करतात आणि ते सुद्धा ह्या लाभाचे एक स्टेक होल्डर आहेत। याची जाणीव असल्यामुळे संचालक मंडळांनी सर्व सेवकांना 1 महिन्याचा पगार हा बक्षिसी म्हणून जाहीर करून वाटप केलेला आहे। तर ग्राहकांना ह्या वर्षी काय अनोखी भेट देण्यात आलेली आहे? शेतकरी झाले, अनेक असे वर्गातले लोक आहेत, काय त्यांच्यासाठी देण्यात आले? या सगळ्यात महत्त्वाची गेल्या 3 वर्षातली गोष्ट म्हणजे रिझर्व्ह बँकेला अपेक्षित असलेल्या छोटी कर्ज म्हणजे कॉस्मॉस बँकेच्या संदर्भात 1 कोटीपर्यंतची कर्ज ही छोटी कर्ज समजली जातात आणि 1 कोटीच्या वरची कर्ज ही मोठी कर्ज समजली जातात। त्यामुळे 1 कोटीपर्यंतच्या कर्जाचं कर्ज वाटप हे मुंबईमध्ये 500 कोटी निव्वळ वाढ झालेली आहे। खरं तर 650 कोटी वाटप केलेलं आहे, पण 150 कोटी जुने हप्ते परत येतात हे लक्षात घेता 500 कोटीची निव्वळ वाढ आणि ही सर्वात कमी व्याजदराने म्हणजे 8% व्याजदराने आपण हा व्यवसाय केला आहे। त्यामुळे छोट्या उद्योजकांना पुरेसा कर्ज पुरवठा योग्य व्याजदराने उपलब्ध करून देणं हे यावेळीचं उद्दिष्ट आहे आणि हे 24-25 ह्या आर्थिक वर्षाकरता सुद्धा राबवलं जाणार आहे। सर, गेल्या वर्षामध्ये सायबर सिक्युरिटीमध्ये कुठेतरी बँक फेल ठरलेली आहे? 100% नाही। सायबर सिक्युरिटी ही अतिशय स्ट्रॉंग आहे। कुठलाही अटॅक, कुठलाही नुकसान असं याच्यामध्ये झालेलं नाही। जवळजवळ 94 कोटीचा सायबर अटॅक झाला होता गेल्या वर्षी 2023 हा 2018 मध्ये झाला होता। तो इतिहास जमा झालेला आहे। त्याच्यानंतर अतिशय सिक्युरिटी स्ट्रॉंग करून झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारचा असा सायबर लॉस हा आता नाही। तो त्याच 2 वर्षात भरून काढून त्या सायबर लॉसचा जो तुम्ही आकडा सांगितला त्याच्यात 4पट नफा ऑपरेटिंग नेट प्रॉफिट यावर्षी आपण कमवला। इतके आपण स्ट्रॉंगली सगळ्यांपुढे सादर झालेलो आहोत। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।